हाय फ्रेंड्स, वेलकम. मी राहुल चव्हाण आपलं सगळ्यांचं आरबीसी एज्युकेअर मध्ये स्वागत करीत आहे. चला मित्रांनो, आज आपण पाहणार आहे वर्ग 10वीचा हेरिडिटी अँड इव्होल्युशन या चॅप्टर बद्दल. चॅप्टरच्या सुरुवातीला त्यामध्ये असलेले कंटेन आपण पाहणार आहे. पहिला कंटेन आहे हेरिडिटी अँड हेरिडेटरी चेंजेस. नंतर सेकंड वाला ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलेशन अँड ट्रान्सलोकेशन. प्रिय विद्यार्थी मित्र, हेरिडिटी सुरुवातीला हेरिडिटी म्हणजे काय हे आपण समजून घेऊया. हेरिडिटी इज द ट्रान्सफर ऑफ बायोलॉजिकल कॅरेक्टर्स फ्रॉम वन जनरेशन टू द अनादर व्हाया जीन्स. विद्यार्थी मित्र, तर ग्रेगर जॉन मेंडेल यांनी जेनेटिक्स नावाची जी ब्रांच इव्हॉल्व केली होती किंवा एस्टॅब्लिश केली होती, त्यामध्ये त्यांनी आपल्याला सांगितलं होतं की जे कॅरेक्टर एका जनरेशन मधून समोरच्या जनरेशन मध्ये ट्रान्सफर होत असतात, हे ट्रान्सफर होण्याकरिता फॅक्टर्स, सुरुवातीला त्यांनी फॅक्टर्स असं म्हटलं होतं, नंतर याच फॅक्टर्सला आपण जीन असं म्हणत असतो. या म्हणण्यानुसारच जीन्सला आपण काही असं डिफाईन करू शकतो, जीन्स आर द सेगमेंट ऑफ डीएनए. विद्यार्थी मित्र, प्रत्येक सेलमध्ये जे जेनेटिक मटेरियल म्हणजेच जो डीएनए असतो आपला, त्यामध्ये जीन्स लोकेटेड असतात. हे जीन्स क्रोमोझोमवर प्रेझेंट असतात. क्रोमोझोमला आपण जेनेटिक व्हेइकल असं सुद्धा म्हणू शकतो. या जीन्समुळेच कॅरेक्टर समोर ट्रान्सफर होत असतात. समोरचा अर्थ असा आहे की एका जनरेशन मधून समोरच्या जनरेशन मध्ये, म्हणजेच पॅरेंट्स पासून F1 जनरेशन मधील सुरुवातीच्या ऑफस्प्रिंग मध्ये ते ट्रान्सफर होत असतात. हेरिडिटी मीन्स द ट्रान्सफर ऑफ जेनेटिक कॅरेक्टर फ्रॉम वन जनरेशन टू द अनादर जनरेशन. विद्यार्थी मित्र, आपण याच हेरिडिटीचा यूज करून वेगवेगळ्या जेनेटिक डिसऑर्डर यांचं डायग्नोसिस करू शकतो, ट्रीटमेंट करू शकतो, किंवा हे जेनेटिक डिसऑर्डर पासून आपण प्रिव्हेंट सुद्धा करू शकतो. तर विद्यार्थी मित्र, जेनेटिक डिसीज म्हणजे नेमकं काय असते? जेनेटिक डिसीज म्हणजे आपला नॉर्मल डीएनए स्ट्रक्चरवर असणाऱ्या डीएनए मध्ये काही कारणामुळे ॲबनॉर्मॅलिटीज आली, म्हणजे नॉर्मल त्यांनी त्यांचं फंक्शन सोडलं, त्यामुळे जे डिसिजेस किंवा डिसऑर्डर ऑकर होतात त्याला आपण जेनेटिक डिसिजेस म्हणू शकतो किंवा जेनेटिक डिसऑर्डर्स म्हणू शकतो. एक्झाम्पल डाऊन सिंड्रोम, सिकल सेल ॲनिमिया, थॅलेसेमिया, पुसवटचे असे एक्झाम्पल आपण पाहू शकतो. विद्यार्थी मित्र, हेरिडिटी आपणास आणखी खूप वेगवेगळ्या बाबींमध्ये मदत करते, जसं की नवीनवाले हायब्रिड व्हेरायटीज तयार करायचे. हायब्रिड व्हेरायटी मीन्स द बेटर सुटेबल कॅरेक्टर वी आर असेंबल इन ॲनिमल्स अँड प्लांट ऑल्सो. म्हणजेच प्रोडक्शन्स ऑफ हायब्रिड व्हेरायटीज आपण ॲनिमल मध्येही पाहू शकतो आणि प्लांट्स मध्येही पाहू शकतो. विद्यार्थी मित्र, आपल्या ग्रीन रिव्हॉल्युशन म्हणजे प्लांट्सच्या व्हेरायटीज ज्या आपण इन्क्रीज केलेल्या आहेत, इन्हान्समेंट इन फूड प्रोडक्शन, त्यासाठी हेरिडिटीचा अभ्यास असणं अत्यंत आवश्यक आहे. मग आपण डीएनए बोलतो आहे, तर डीएनए नेमका बनलेला कशाचा आहे, म्हणजेच डीएनएचं कंपोजिशन काय आहे? तर डीएनए मध्ये 4 महत्वाचे घटक असतात. त्यामध्ये एक शुगर, जो की डीएनए मध्ये डीऑक्सिरायबोज टाईपचा असतो. विद्यार्थी मित्रो, डीऑक्सिरायबोज टाईप ऑफ शुगर मीन्स रायबोज टाईप जो पेंटोज टाईपचा शुगर आहे, त्यामधील एक ऑक्सिजन सेकंड कार्बनवरचा कमी झालेला असतो, म्हणून डिक्रीज साठी त्या नावाच्या सुरुवातीला आपण डी लावलेला आहे. डी मीन्स डिक्रीज, ऑक्सी मीन्स ऑक्सिजन, आणि रायबोज टाईपचा शुगर, म्हणून त्याचं नाव आपण डीऑक्सिरायबोज टाईप ऑफ शुगर असं ठेवलेलं आहे. दुसरा वाला घटक नायट्रोजन बेसिस. विद्यार्थी मित्रो, डीएनए मध्ये 4 वेगवेगळ्या प्रकारचे नायट्रोजन बेसिस आपल्याला पाहायला मिळतात. त्यामध्ये ॲडेनाईन, थायमिन, सायटोसिन अँड गुआनाईन असे 4 पद्धतीचे नायट्रोजन बेसेस आपल्याला पाहायला मिळतात. तिसरा ग्रुप फॉस्फेट ग्रुप असतो. विद्यार्थी मित्रो, आपला डीएनए डबल हेलिकल स्ट्रक्चरचा बनलेला आहे, त्यामुळे 2 स्ट्रँड एकमेकाला कनेक्ट करण्यासाठी या दोघांमध्ये हायड्रोजन बॉन्डिंग असते. तर डीएनए कंपोजिशन मध्ये चौथा वाला
घटक हायड्रोजन बॉन्ड हा असतो. म्हणजे टोटल डीएनए कंपोजिशन मध्ये आपण मेनली 4 घटक आहे असं सांगू शकतो. डीऑक्सीरायबोज टाइप ऑफ शुगर, नायट्रोजन बेसिस, ॲडेनाइन, थायमिन, सायटोसिन, गुआनाइन, फॉस्फेट ग्रुप आणि हायड्रोजन बॉन्ड. प्रिय विद्यार्थी मित्र हो, चॅप्टर मधील उर्वरित भाग नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपल्याला आरबीसी एज्युकेअर चॅनलवर पाहायला मिळणार आहे. तर सर्वजण आरबीसी एज्युकेअर चॅनलला सबस्क्राईब करून घ्याल. धन्यवाद.